रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख
हरी जय जय राम आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती आशीर्वाद तया जाती आशीर्वाद आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची 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 कल्याण ते असो क्षेम कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे 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 भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन ज्ञान मन जीवाशी ज्ञान मन जीवाशी ज्ञान मन जीवाशी ज्ञान जीवाशी ज्ञान मन जीवाशी ज्ञान जीवाशी कल्याण ते असो क्षेम असो क्षेम कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे 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 तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ 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 तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ 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 तेथे आस सकळ
आवाज नाही आहे. विठोबा तुम्ही गेला का काय? बोला बोला. पंढरपूरला आवाज जाऊ दे म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद थेट दत्तात्रय महाराजांना भेटेल. बिंबीच्या देठापासून आवाज येतो आणि तुमच्या ओठांची हालचाल मला कळते की तुम्ही किती जोरात बोलताय. तुम्ही मला फसवा, देवाला फसवू नका. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. विठोबा वाढला आवाज, घाबरतात देवाला. विठोबा 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 आशीर्वाद तया जाते, आशीर्वाद तया जाते, आशीर्वाद तया जाते, श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बापू रखमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून बोला विठ्ठल विठ्ठल. टाळकरी टाळी टाळी. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं
सत्यम विमलमचलम सर्वाधि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता एकी दावेसे अनेकता परी एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाथलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाथलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाथलो पावन झालो चराचरी। विठ्ठला विठ्ठला आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे। भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवासी कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे। तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आहा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। हरि हरि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे। विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वादाचा महिमा आणि आशीर्वादाचा अधिकारी कोण आहे याचा विचार मांडणारा हा गोड असा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे। माशेरे परिवारातील हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज माशेरे आणि बोराडे परिवारातील चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अंकिता यांचा 26 तारखेला शुभ विवाह पार पडला आणि शुभ विवाहाच्या नंतर माशेरे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने या वधूवरांना सुखी संसाराचा आशीर्वाद आणि सुखी संसाराच्या शुभेच्छा देण्यासाठी हे कीर्तन आयोजित करण्यात आलं आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज असतील चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अंकिता असेल यांना आपण सर्व शुभाशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंद आहे आणि आनंदाच्या बाबतीत मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान आसमंत प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना मन मोराच्या पिसाऱ्यातून जणू निळ्या घनश्यामाची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह जरा
पण त्याचा करावा लागतो सोहळा. तो सोहळा विवाहाच्या रूपाने माशेरे आणि बोराडे परिवाराने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 26 तारखेला संपन्न केलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की प्रेमाने जोडलेली 4 माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ असतं तो खरा श्रीमंत असतो. माशेरे परिवाराची आणि बोराडे परिवाराची सामाजिक बांधिलकी लक्षात येता मला 26 तारखेला शुभविवाहाला येता आलं नाही. कीर्तनाच्या माध्यमातून मी बाहेर गावी होतो, पण आमच्या सौभाग्यवती धर्मपत्नी, आमचे चिरंजीव हे सर्वजण जेव्हा विवाह सोहळ्याला आले होते तेव्हा विवाह सोहळा अतिशय दिमाखात पार पडला असं मला त्यांनी सांगितलं. आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, माशेरे परिवारातील हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षीने अंकिता यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. खरं तर अध्यात्मशास्त्राने 4 आश्रम सांगितलेले आहेत. एक ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे, एक गृहस्थाश्रम सांगितलेला आहे, एक वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे आणि एक संन्यासाश्रम सांगितलेला आहे. ब्रह्मचर्य आश्रमातून हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज असतील आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षीने अंकिता असेल यांचं गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण झालेलं आहे. आणि आदर्श यांचा गृहस्थाश्रम पार पडावा म्हणून हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने हरिभक्तीपरायण चिरंजीव दत्तात्रय महाराज, चिरंजीवी सौभाग्यकांक्षीने अंकिता यांना आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक सुखी संसाराच्या शुभेच्छा देतो. या दोघांचाही संसार अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरण तिन्ही लोक या अनुभूतीने व्हावा. या दोघांचा सुखी संसार पाहून यांच्या आई वडिलांना आजी संसार सुपळ झाला गे माय ही अनुभूती यावी अशी प्रार्थना रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या आमचे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज स्वानंद स्वामी महाराजांच्या चरणावर करतो आणि अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा काना ताट करून बसायचे म्हणजे व्यवस्थित बसायचं. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद दुःख देतो आणि संवाद सुख देतो. इथून पुढं 8 वाजेपर्यंत मी आपल्याशी आध्यात्मिक संवाद करेल. मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून, माझ्या अर्थात 8 वाजेपर्यंत मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा. हा प्रतिसाद तुम्ही द्यायचा कसा? अंकिता, तू ऐक व्यवस्थित, कारण की आता महाराजांच्या बरोबर कधी कधी तुला कीर्तन ऐकायला जावं लागेल. हा प्रतिसाद कसा द्यायचा? तर मी बोलत असताना आपण फक्त मी साद घालेल, आपण प्रतिसाद द्यायचा. आपण कसा प्रतिसाद देणार? ते इतकीच मान हलवायची म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐका. चला, ताट बसन प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत उत्तर द्या बरं का. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी जमलं हे जमतंय बरं का. आणि आता शेवटची सूचना देतो. आपण दत्तात्रय महाराजांना आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी अंकिता यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजे हा आनंदाचा क्षण आहे ना. मग शेवटची सूचना देतो. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का. जरा प्रसन्न चेहरे ठेवा. आणि कसं झालंय दादा, काही लोकांना असं वाटतं की कीर्तनाला गंभीर चेहरा करून समोर बसलं तर महाराजांवर फार प्रभाव पडतो. माझ्यावर कोणाचाच प्रभाव पडत नाही, हे लक्षात घ्या. प्रसन्न चेहरा ठेवा आणि कीर्तन ऐका. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आशीर्वादावर बोलतायत. समाधानी चित्ताने दुसऱ्याची हितस्तव जी प्रार्थना केली जाते तिला आशीर्वाद म्हणतात. शब्द ऐका बरं का. आशीर्वाद देणारा हा समाधानी असला पाहिजे, नाहीतर आशीर्वाद देणारा असमाधानी असेल तर त्याचा आशीर्वाद फलश्रुत ठरत नाही. ऐकताय तुम्ही कीर्तन? आशीर्वाद देणारा समाधानी असला पाहिजे. समाधानी चित्ताने, माझं वाक्य व्यवस्थित ऐका, समाधानी चित्ताने दुसऱ्याच्या हितासाठी जी प्रार्थना केली जाते तिला आशीर्वाद म्हणतात. आणि आज आपण सर्व
या वधूवरांच्या सुखी संसाराची प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. मानवी जीवनामध्ये आशीर्वादाची गरज ही प्रत्येकाला आहे. तो मग स्त्री असू द्या पुरुष असू द्या, आशीर्वादाची गरज आहे. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, आशीर्वादाची गरज आहे. राजकारणी असू द्या, समाजकारणी असू द्या, आध्यात्मिक असू द्या, आशीर्वादाची गरज आहे. जरा शांत बसा, नाही खुर्चीवर बसले त्यांना शांत बसवलं. प्रापंचिक असू द्या अप्रापंचिक असू द्या, संन्यासी असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला आशीर्वादाची गरज आहे. मग आशीर्वादाची जर गरज असेल तर मग हा आशीर्वाद कुठेही मिळतो का? एखाद्याने पाप भरपूर करावं आणि पाप भरपूर केल्यानंतर गंगेमध्ये स्नान करावं आणि सत्पुरुषांचं दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, इतका आशीर्वाद सोपा नाहीये. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज आम्हाला आशीर्वाद पाहिजे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. बरं, तुकोबारांची उंची काय, तुकोबारांचा अधिकार काय? तुकोबारांचं मोठेपण पाहत असताना तुकोबारांचं मोठेपण शब्दांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. तुकोबारांचं मोठेपण पाहत असताना किती तुकाराम महाराज मोठे. तुका झालासे कळस, वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी आरूढ झालेले जगद्गुरु तुकोबार. तुकाराम महाराज किती मोठे. महाराजांच्या शब्दात अनुरेनिया थोकडा, एवढा इतके मोठे तुकाराम महाराज. तुकोबाराया इतके मोठे आणि इतके मोठे असणारे तुकोबारायांना कोणीतरी विचारतं, बरं ऐका, तुकोबारायांचा प्रपंचही तेवढा उंचीचा आहे आणि तुकोबारायांचा परमार्थही तेवढा उंचीचा आहे. काय प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये पती पत्नीचा नेहमी कितीचा आकडा असावा लागतो? क्या बात आहे, वा. ज्येष्ठत्वाच्या नात्याने ते बोलले, कदाचित त्यांचा 36च असावा. कारण की काय विना घेणारा नवरा असेल तर बऱ्याच बायका नाही पटवून घेत. आम्ही कीर्तन काय आम्हाला माहिती ना, जरी आमच्या लोक बाहेर पाया पडत असले त्याचा उपयोग नाही. आमच्या घरात आमची बायको पाया पडत असेल तर आमचा परमार्थ सुफल झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आम्ही फिरतोय पण फिरत असताना घरामध्ये मुलगा नावं ठेवतोय, बायको नावं ठेवतीये, तर तो परमार्थ उपयोगाचा नाहीये. प्रपंच करत असताना पती पत्नीचा हा 36चा नाही तर 63चा आकडा असा. नाथ भागवतामध्ये ओवी आलीये, पाहू द्या का ना, मला छान दिसतंय. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती नवऱ्याने नाही घातलं, कलोऱ्याने घातले. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, तेच परलोक साधिती, इतर प्राप्ती नाही. नाथ भागवतामधली उभी लक्ष्मण महाराज आमचे आजोबा सांगायची ही उभी. स्त्री पुरुषाचं चित्त एक असावं लागतं. जगद्गुरु तुकोबारांचा प्रपंच जेव्हा आपण पाहतो वळे महाराज, तेव्हा अनेक वेळेस तुकोबारांच्या प्रपंचाला नावं ठेवली जातात काही लोकांकडनं. कारण की तुकोबारांची पत्नी ही तुकोबारांशी भांडण करायची, असंच बऱ्याच अंशी आपण ऐकलेलं आहे. पण तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी पहा, तुम्ही प्रसंग पहा.
ज्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले, सर्व ग्रामस्थांचा निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि सर्वांचा निरोप घेऊन झाल्यानंतर तुकाराम महाराज घरी आले आणि धर्मपत्नी जिजाबाईला, आवलीला म्हटले, आवले, ऐकताय ना तुम्ही कीर्तन, आवले चल आपल्याला जायचंय. आईसाहेब म्हणलं कुठंची जायचंय? तुकोबाराय म्हणतात, अगं आवले, देवाने आपल्याला विमान पाठवलंय, आपल्याला वैकुंठाला जायचंय. मला सांगा, जर तुकोबारायांची धर्मपत्नी नुसती भांडतच असती तर भांडणाऱ्या बायकोला तुकाराम महाराज म्हणले असते का चल वैकुंठाला? नसते ना म्हणले. तुकाराम महाराजांचा प्रपंच आदर्श होते. आणि तुकाराम महाराजांना हे माहितीये, आपण भंडारा डोंगरावर गेलो भजन केलं, आपण घोरडेश्वरावर गेलो भजन केलं, आपण भामनाथावर गेलो भजन केलं, पण आपलं भजन जिच्यामुळे चांगलं झालं ती आपली पत्नी आहे, हे श्रेय देण्याचं काम तुकोबारांनी त्या प्रसंगी केलेलं आहे. जिजाबाई गेल्या नाहीत हा विषय निराळा आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीने एक अन्नाचा घास खाल्ला नाही. हा आदर्श प्रपंचाचं उदाहरण आहे, आदर्श प्रपंचाचं उदाहरण आहे. अजून मी आदर्श प्रपंचाचं उदाहरण देतो, ज्या परंपरेमधले आम्ही आहोत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या. तर एकनाथ महाराजांचा प्रपंचही तितका आदर्शवत होता आणि एकनाथ महाराजांचा परमार्थही तितका आदर्शवत होता. प्रपंच आणि परमार्थ आदर्शवत होता, म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेला आहे, असा जगत नियंता भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करत होता. 12 वर्ष विठ्ठल म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून. आदर्श प्रपंचाचं उदाहरण म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन आहे. किती आदर्श, किती आदर्श. अरे एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई दिसायला दोघे जण आहेत, पण चित्ताने मात्र एक आहेत. प्रसंग सांगितला जातो, त्या पैठणमध्ये काही लोक होती की जी एकनाथ महाराजांची विरोधक होती. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? 8 वाजता जे विठ्ठल करणार, तुम्ही गेले का काय घरी? हाय आहे म्हणा. आणि मी गेले का काय घरी म्हणले का हाय आहे म्हणा बरं का. हा जरा 8 वाजता अर्धा तास अजून जे विठ्ठल अर्धा तास. पैठणमध्ये अशी काही लोक होती की ती नाथ महाराजांची विरोधक होती. हे पहा, देवाला विरोधक आहेत, संतांना विरोधक आहेत, तिथे आपल्याला विरोधक नसतील या भ्रमात अजिबात राहायचं नाही. आपल्याला विरोधक आहेत. एक माणूस होता, त्या माणसाच्या मुलाची मुंज करायची होती आणि त्याला 200 रुपयाची गरज होती. पैठणमध्ये दातृत्व संपन्न लोक राहतात म्हणून पैठणमध्ये आला. पैठणमध्ये आपण दान मागावं आणि नेमकं त्या पैठणमध्ये एक पार होता, या पारावरही कुटाळखोर लोक बसलेले होते. त्याची गाठ त्या माणसांशी पडली. त्यांनी विचारलं, बाबा का आलायस? म्हटलं माझ्या मुलाची मुंज करायची, मला 200 रुपयाची आवश्यकता आहे. ती लोक म्हणली, आम्ही तुला 200 रुपये देतो, पण आमच्या गावामध्ये असा एक माणूस आहे की ज्याला राग येत नाही. त्याला राग जर तू आणलास ना तर तुला 200 रुपयाचं बक्षीस देतो. त्याला वाटलं माणसाला राग आणणं किती अवघड आहे. राग आणणं काहीच अवघड नाही, लगेच राग येऊ शकतो, एका क्षणात राग आणता येऊ शकतो. त्यांनी तो विडा उचलला. म्हटलं मला सांगा कुठे राहतात? त्या लोकांनी सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी एकनाथ नावाचा एक माणूस राहतो, त्याला राग म्हणून येत नाही, त्याला राग आणला तर आम्ही तुला 200 रुपये देऊ. हा सकाळी सकाळी गेला, एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या बाहेर उभा राहिला आणि वाड्याच्या दरवाजातून पाहिलं तर एकनाथ महाराज देवघरामध्ये सोहळं घालून पूजा करत होते. यांनी विचार केला हीच नामी संधी एकनाथ महाराजांना राग आणण्याची. पायातल्या चपलांसहित तो देवघरामध्ये गेला आणि एकनाथ महाराजांच्या शेजारी नाही, एकनाथ महाराजांच्या मांडीवर बसला. ऐकताय का कीर्तन तुम्ही? एकनाथ महाराज सोहळ्यामध्ये पूजा करतायत, पायामध्ये चप्पल आहे, देवघरात गेलाय आणि एकनाथ महाराजांच्या मांडीवर बसलाय. त्याला वाटलं असं केल्यानंतर देवपूजेत आपली तर पूजा धड नसतीच. आपली आपली गेले का काय घरी तुम्ही? आपली पूजा धड नसतीच. देवाचा आपला आठवडा संबंध नसतो महाराज. म्हणजे आता काही जुनी लोक करतात पूजा, पण तरुण पिढी आठवडाभर देवाचा त्यांचा काय संबंध नसतोय. आठवड्यानंतर भेट असते. गावातले देव कोविडच्या काळामध्ये तर धूळ खात पडलेले होते. विचार करा तुम्ही. एकनाथ महाराजांची पूजा, ज्यांच्या घरी प्रत्यक्ष देव काम करत होता त्यांची पूजा का असेल बघा. तो गेला आणि एकनाथ महाराजांच्या मांडीवर बसला. त्याला वाटलं एकनाथ महाराजांना आग येईल. एकनाथ महाराज काय बोलले माहितीये? माझ्यावर खूप लोक प्रेम करतात,
पण तुमच्यासारखं प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही, माझा मुलगा पण करत नाही म्हणले. तुम्ही मला पाहिलं आणि मला पाहिल्यानंतर तुम्हाला माझ्या भेटण्याची इतकी उत्सुकता लागली की तुम्ही पायातल्या चपलांसहित आलात तर आलात. माझ्या मांडे पण एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरिजाबाई काय बोलल्या माहितीये, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, हरीला पाठीवर घेऊन काम करण्याची मला सवय आहे. येते का लक्षात? हरी म्हणजे एकनाथ महाराजांचा मुलगा. आपल्या पाठीवर बसलेल्या परपुरुषाला आपल्या मुलाची उपमा देणाऱ्या गिरिजाबाई किती धन्य आहेत याचा विचार करा. विठ्ठल म्हणून परमार्थ प्रपंच करत असताना ज्यांना परमार्थ करायचा आहे ना, त्यांना अनुकूल पत्नी मिळणं फार गरजेचं असतं. आमच्यासारख्या कीर्तनकारांना अनुकूल पत्नी मिळेलच असं नाहीये. मी कितीतरी महाराज लोकांची डिवोर्स झालेले दाखवून देईल तुम्हाला. येते का लक्षात? कारण की सातत्याने महाराज मंडळी बाहेर असतात समाजाच्या हिताचा विचार करून. आणि मी स्वतः अनुभवलेले आहे. हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज आमच्या संस्थेमधले विद्यार्थी. सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेमध्ये दत्त महाराजांचा अर्थात आता तसं लग्न झालंय म्हणून मी अरे तुरे करत नाही बरं का. तू म्हणेल माझ्या नवऱ्याला बाबा अरे तुरे करत आहे. दत्तात्रय महाराज संस्थेमध्ये शिकले आणि संस्थेतल्या सगळ्या नियमांना धरून शिकले. त्या बॅचला जवळजवळ 30 विद्यार्थी होते. 30 दत्त महाराजच्या वेळेस होते. त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी विद्यार्थी ठेवायचं बंद केलं कारण की माझ्या कार्यक्रमाची व्याप्ती जास्त वाढली. पण त्या 30 मुलांमध्ये कीर्तनकार फक्त एक ते दत्तात्रय महाराजच झाले. हे कौतुकाची गोष्ट. आणि मला कौतुक ह्याचं वाटतं की पूज्यश्री बाबा महाराज सातारकरांचं वाक्य आहे. ते म्हणतात प्रपंच हा प्रारब्धाने होतो. प्रपंच प्रारब्धाने होतो पण परमार्थ प्रयत्नांनी करावा लागतो. तसा त्यांचे वडील असतील दत्तात्रय महाराजांचे, त्यांच्या मातोश्री असतील, त्यांची भगिनी असतील, यांनी त्यांच्या परमार्थाला अनुकूल वातावरण करून दिलं. आणि अनुकूल वातावरण करून दिल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्याची जाणही ठेवली आणि आज महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले. ही फार कौतुकाची गोष्ट आहे. कारण की तुम्हाला माहितीये नाही माहितीये पण महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचा माझा अतिशय घरोब्याचा संबंध आहे. त्याच्यामुळं माझ्या जवळ असलेली काही ठराविक महाराज मंडळी, त्यांची वारकरी संप्रदायातील सेवा असेल किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार असेल, लोक मला जाणीवपूर्वक सांगतात. आणि एक सांगतो तुम्हाला, आपल्या मुलाने आपल्या प्रॉपर्टीचं वारसदार बनण्यापेक्षा, खरं तर दत्तात्रय महाराजांचे पितृचरण माझ्या समोर बसलेले आहेत. अतिशय श्रद्धावान व्यक्तिमत्व आहे. अतिशय श्रद्धावान. जिथं श्रद्धा ठेवेल तिथून यत्किंचितही श्रद्धा ढळून न देणारी व्यक्ती म्हणजे दत्त महाराजांची वडील आहेत. यत्किंचित मग तिकडं काय होऊ दे, कोणी काही बोलू दे, कोणी काही करू द्या, पण माझी श्रद्धा त्या चरणांवर आहे ना, त्या चरणांवर श्रद्धा ठेवून काळ्या मातीची सेवा करत करत, आईसाहेबांची सेवा करत करत या माणसाने प्रतिकूलतेमधून अनुकूलता निर्माण केली. आणि आपल्या मुलांनी कुठेतरी व्यवसाय करावा, आपल्या मुलाने कुठेतरी नोकरी करावी असं नाही वाटलं. आपल्या मुलांनी ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचा प्रचार करावा याच्यासाठी देखील मोठं हृदय लागतं. म्हणून यांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रॉपर्टीचे वारस तयार होत नाहीत का? प्रॉपर्टीचे वारस तयार होतात ना. प्रॉपर्टीला वारस तयार होत असं नाही असं नाही, प्रॉपर्टीला नसलेले वारस तयार होत आहेत. जेव्हा खेडच्या कोर्टामध्ये तुम्ही, येते का लक्षात तुम्हाला? खेडच्या कोर्टामध्ये भरपूर दावे दाखल आहेत. प्रॉपर्टीला नसलेले वारस तयार होतात, पण आमच्या परमार्थाला वारस तयार झाला पाहिजे. आणि माशेरे परिवाराने परमार्थिक वारसदार तयार केला. आणि प्रपंच आम्ही श्रीमंतीचा करतोय, पण आमचा परमार्थ श्रीमंतीचा असला पाहिजे. आणि तो श्रीमंतीचा परमार्थ असण्यासाठी आशीर्वाद असावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आशीर्वाद कोणालाही देत नाही, ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड असते ना, आम्ही त्यांनाच आशीर्वाद देतो. अभंगाचं पहिलं चरण. आशीर्वाद द्यावा आशीर्वाद कयासाठी आशीर्वाद ताळी वाजवा.
ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे त्यांना मी आशीर्वाद देतो. आज माशेरे परिवार असेल किंवा बोराडे परिवार असेल, देवाची आवड चित्तामध्ये आहेच म्हणून आशीर्वाद मागण्याची गरज नाहीये. बरं शिवाजी दादा, मी हा भंग का घेतला ते सांगतो. अंकिता, हा भंग मी का घेतला ते सांगतो. 2004 ला माझं लग्न झालं. आता 2024 म्हणजे किती वर्ष झाली माझ्या लग्नाला? 20 वर्ष झाले. 20 वर्षापूर्वी 23 मे 2004 ला आळंदीच्या ज्ञानसागर मंगल कार्यालयामध्ये माझा विवाह झाला. सायंकाळी 6:30 वाजता, 6:53 आणि त्यावेळेस वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आशीर्वाद देण्यासाठी आली होती. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सदानंद महाराज आळंदीकर, सदानंद गुरुजी आळंदीकर असतील. वैकुंठवासी वारकरी संप्रदाय आध्वर्य हरिभक्तीपरायण पूज्य श्री बाबा महाराज सातारकर असतील. हरिभक्तीपरायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर असतील. शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर असतील. वारकरी संप्रदायातील फार दिग्गज मंडळी आशीर्वाद देण्यासाठी आली होती. आणि आशीर्वाद देताना सदानंद गुरुजींनी आणि आशीर्वाद देताना पूज्य श्री बाबा महाराज सातारकरांनी दोघांनीही हाच अभंग बोलला. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे. ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड असते त्यांना वेगळा आशीर्वाद मागण्याची गरज नाहीये. मी बोराडे परिवाराला देखील धन्यवाद देईल, कारण की आज मी नेहमी सांगत असतो, त्यांनी अंकिताला पारमार्थिक सांप्रदायिक कुटुंबामध्ये दिलं, हे फार महत्वाचं आहे. मला प्रसंग आठवतो, जेव्हा विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले आणि सिद्धेश्वराच्या मंदिर प्रांगणामध्ये राहिले, तेव्हा रुक्मिणी आई साहेबांचे वडील सिद्धोपंतांची नजर गेली की आपल्या मुलीसाठी, एक सांगतो, मुलीचा बाप असणं सोपी गोष्ट नाहीये. मुलगी जशी मोठी होते आणि मुलगी मोठी झाल्यानंतर सातत्याने डोक्यामध्ये विचार असतो, आपल्या पोटचा गोळा आपण दुसऱ्याच्या हातात देणार आहे, मग तिचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे. मुलगी एकदा वयात आली, लग्नाला आली की बापाची विवंचना वाढत असते, कारण की तिला चांगल्या घरामध्ये लग्न करून द्यायचं असतं. आणि तसंही मी नेहमी सांगत असतो, माता भगिनींनो माझं वाक्य पूर्ण करा. म्हणजे मला असं वाटतं की आईचं प्रेम लेकीवर असतं. आईचं प्रेम लेकीवर असतं. तुम्ही वाक्य पूर्ण करणार गेल्या का काय तरी. आईचं प्रेम लेकीवर असतं, पण लेकीचं प्रेम, बस झालो धन्यवाद, लेकीचं प्रेम बापावर असतं. बापा मला लेकी म्हणून माहिती ना. मुलगा कीर्तनकार झालाय पण तरी मुलीचंच प्रेम जास्त आहे बरं का, मुलीचं प्रेम जास्त आहे. सिद्धोपंतांनी विचार केला की आपल्या मुलीसाठी हाच योग्य वर आहे का. अरे काही घरदार काही माहिती नव्हतं, नंतर चौकशी केली, पण सुशील सुसंस्कारित असणारा आणि अध्यात्मामध्ये रुची असणारा विठ्ठलपंत हाच आपल्या मुलीशी लग्न याचंच झालं पाहिजे, हा विचार सिद्धोपंतांच्या डोळ्यामध्ये आला, मनामध्ये आला. मला बोराडे परिवाराला याच्यासाठी धन्यवाद द्यायचंय. आज मुलींच्या अपेक्षा कमी आहेत. ऐका बरं का, आज समाजामध्ये जेव्हा मी परिस्थिती पाहतो ना, मुलींच्या अपेक्षा कमी आहेत, पण मुलींच्या आई बापांच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. तुम्ही बघा, मुलींच्या अपेक्षा कमी असतात, पण मुलींच्या आई बापाच्या अपेक्षा जास्त असतात. आणि समाजामध्ये एक वेगळं चित्र उभं राहत असताना बोराडे परिवाराने आपली मुलगी एका सांप्रदायिक घरामध्ये दिली आणि कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला दिली. तो व्यवसाय करतोय का तो नोकरी करतोय याचा विचार केला नाही. तो कीर्तन करतोय म्हणजे सुसंस्कारित असणार, तो कीर्तन करतोय म्हणजे आई बापाची सेवा करणार असणार, तो कीर्तन करतोय म्हणजे त्याला त्याच्या कर्माची जाणीव असणार, आणि इथंच आपली मुलगी सुखी राहील हा बोराडे परिवाराने विचार केला आणि माशेरे परिवारामध्ये अंकिताला दिलेला आहे. हा माझा विचार. काय असतं, अंतःकरणामध्ये देवाची आवड असणं फार गरजेचं आहे, आणि देवाची आवड ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्यालाच आशीर्वाद जातो. आशीर्वादाची गरज काय हे पहा. मलाही यश पाहिजे, तुम्हाला यश पाहिजे. इथं अनसक्सेस कोणाला व्हायचंय? प्रत्येकाला सक्सेस पाहिजे. आणि प्रत्येकाला जर सक्सेस पाहिजे असेल तर अध्यात्मशास्त्र असं सांगतं की माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. एवढा एक मुद्दा सांगतो, कीर्तनाला पूर्ण विराम देतो. काय काय अनुकूल असावं लागतं? देहाची अनुकूलता असावी लागते. आपल्याला जर सक्सेस पाहिजे, आपल्याला जर यश पाहिजे तर देह अनुकूल असावा लागतो. पहिला मुद्दा देहाची अनुकूलता असावी लागते. दुसरा मुद्दा जीव अनुकूल असावा लागतो.
तिसरा इंद्रिय अनुकूल असावी लागतात. चौथा पंचप्राण अनुकूल असावे लागतात. पाचवा प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. सहावा पितरांचा आशीर्वाद असावा लागतो. किती गोष्टी? 6 गोष्टी सांगितल्या. यश मिळावं, समाधान मिळावं याच्यासाठी काय काय अनुकूल असावं लागतं? देह अनुकूल असावं लागतो, म्हणजे आपलं शरीर चांगलं असावं लागतं. देहाचे दोष आणि गुण मला सांगत बसायचे नाहीयेत. म्हणजे शरीराचं वर्णन करताना महाराज म्हणतात ना, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. मग हा देह अनुकूल असावा लागतो. मग देह अनुकूल असून चालत नाही, जीव अनुकूल असावा लागतो. नुसता देह असेल आणि देहात जीव नसेल तर लोक स्मशानात नेऊन चालतात. आपण काय म्हणतो? देह गेला म्हणतो का जीव गेला म्हणतो? गेले का काय? घरी बोला ना पटकन. देह गेला म्हणतो का जीव गेला म्हणतो? जीव गेला म्हणतो ना. म्हणजे नुसता देह असून चालत नाही, देहामध्ये जीव असावा लागतो. नुसता जीव असून चालत नाही, इंद्रिय अनुकूल असावी लागतात. हात असावे लागतात, पाय असावे लागतात, डोळे असावे लागतात. नुसती इंद्रिय अनुकूल असून चालत नाही, पंचप्राण अनुकूल असावे लागतात. पंचप्राण अनुकूल असून चालत नाही, दैव अनुकूल असावं लागतं. आपण म्हणतो ना त्याचं नशीब फार चांगलं आहे, म्हणजे दैव अनुकूल असावं लागतं, प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. त्यानंतर पितरांचा आशीर्वाद असावा लागतो. आपले जे पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद असावा लागतो. पण या सगळ्या 6 गोष्टी आहेत. मग मिळतं का यश? तर नाही. अध्यात्मशास्त्र असं सांगतं या सगळ्या 6 गोष्टी एका बाजूला आहेत आणि साधू संतांचा आशीर्वाद एका बाजूला आहे. हे सगळं असावंच, पण त्याबरोबर संतांचा आशीर्वादही असावा लागतो, तेव्हा जीवनामध्ये यश मिळतं. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर तुमच्या चित्तामध्ये देवाची आवड असावी लागेल. आणि ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड असते आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. काय आशीर्वाद देतो? अभंगाचं 2रं चरण. कल्याण ते असो क्षेम, कल्याण ते असो क्षेम, कल्याण ते असो क्षेम, कल्याण असो क्षेम. वाढो प्रेम आगळे, वाढो प्रेम आगळे, कल्याण ते असो क्षेम, कल्याण ते असो क्षेम. कल्याण कसं? क्षेम या अर्थाचा, क्षेम या शब्दाचा अर्थ टिकणारं कल्याण हो. आणि अंतःकरणामध्ये आगळं प्रेम वाढो. आगळं प्रेम म्हणजे टिकणारं प्रेम. काय असतं?
प्रपंचही प्रेमाने होतो आणि परमार्थही प्रेमाने होतो. ज्यांनी जगत निर्मिती केली त्या भगवंताला प्रेमाची गेले का काय घरी झालं 10 मिनिट अजून ऐका. जगत निर्मिती केली त्या भगवंताला अजून 10 मिनिट. मी म्हणलं 8 वाजता जय विठ्ठल करणार. जगत निर्मिती केली त्या भगवंताला प्रेमाची अभिलाषा आहे. भगवंताला कोणतं प्रेम अभिप्रेत आहे? नारदांना विचारलं की देवाला कोणतं प्रेम अपेक्षित आहे ते प्रेम सांगा ना. तेव्हा महाराज म्हणतात अनिर्वचनीय. प्रेम शब्दामध्ये सांगता येणार नाही. नारदांना आग्रह केला की सांगा ना प्रेम कशाला म्हणतात. काय असतं? आध्यात्मिक वाढो प्रेम आगळे हे जे प्रेम आहे ना, नका लो सगळ्यांना. वाढो प्रेम आगळे हे जे आगळ प्रेम आहे ना, हे प्रापंचिक प्रेम नाही. एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर प्रेम नाही. प्रेम सांगता येत नाही. तुकोबारे म्हणतात प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि दाखवता येत नाही. मग प्रेम समजावून घ्यायचं असेल तर महाराज म्हणतात अनुभव चित्त जाण. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे. कोणी तुम्हाला म्हणत असेल आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तर समजायचं लबाड माणूस आहे. कारण की प्रेम सांगता येत नाही ना. प्रेम सांगता येत काय आम्ही काय एका ठराविक वयामध्ये आल्यानंतर हार्मोन्स मध्ये चेंजेस होतात आणि हार्मोन्स मध्ये चेंजेस झाल्यानंतर मुलाला मुलीचं आणि मुलीला मुलाचं आकर्षण होतं आणि त्या आकर्षणाला आजची तरुण पिढी प्रेम समजून बसते आणि मग सैराट घडतो. येतं का लक्षात? मग सैराट घडतो. ते अट्रॅक्शन आहे, ते आकर्षण आहे. आकर्षण म्हणजे प्रेम नाही. मग प्रेम आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कशाला प्रेम? मग ते प्रापंचिक असावं ते पारमार्थिक असावं. प्रेमाचं वर्णन करताना कशाला प्रेम म्हणायचं? गुणरहित. जे गुणरहित असतं त्याला प्रेम म्हणतात. संसारामध्ये गुण पाहून जवळ केलं जातं, दोष पाहून दूर ढकललं जातं. अगदी सामान्य गोष्ट सांगू का? लग्न ठरवत असताना गुण पाहतात का दोष पाहतात? चाललो मी आला तिला बोला ना काहीतरी का तुमची झालीच नाही. गुण पाहिले जातात का दोष पाहिले जातात? गुण पाहिले जातात. आता दत्त महाराजांच्या आणि अंकिताचे काय पाहिले? गुण पाहिले ना. कमीत कमी 18 गुण जुळावे लागतात आणि जास्तीत जास्त 36 गुण जुळावे लागतात. का असं कुठं झाले? मुलीचा आणि मुलाचा बाप बसलाय आणि दोघांची चर्चा झाली, चला तुमच्या कार्ट्याच्या आणि आमच्या कार्टीचे 25 दोष जुळले, धूम धडाक्यात लग्न. असं झालंय का? गुण पाहून जवळ केलं जातं, दोष पाहून नाही. हा, नंतर लग्नानंतर एकमेकांचे दोष दिसू लागतात पण ते अगदीच नकळत असतात, क्वचित असतात. आणि मग प्रपंच खरं तर इथे प्रपंचाची परीक्षा असते. इथं सर्व गुण संपन्न कोणीच नाहीये. इथं प्रपंचाची परीक्षा असते. तर माता भगिनी कधी कधी म्हणत असतात ना, आता संसार करून करून थकून बसल्यात बिचारे इथं. माता भगिनी कधी कधी म्हणत असतात ना, मी होते म्हणून टिकल्या. बोला बोला. दुसरी असती तर कधीच सोडून गेली असते. हे म्हणणं का असतं माहितीये का? कारण की गुण पाहून जवळ केलेलं असतं आणि दोष जेव्हा दिसू लागतात ना तेव्हा कधी कधी ही खंत व्यक्त होते. पण इथंच नवरा पती आणि पत्नीची परीक्षा असते की कोणताही दोष जर आला ना तर त्या दोषाला निग्लेक्ट करायचं आणि सुखाने प्रपंच करायचं. इथं खऱ्या अर्थाने परीक्षा असते. गुणरहित, गुणदोषांसहित आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो ना त्यांचा स्वीकार आम्हाला गुणदोषांसहित करता आला पाहिजे तर ते प्रेम आहे. आणि आजपर्यंत गुणदोषांसहित प्रेम फक्त तिघांनी केलं. एक देव गुणदोषांसहित प्रेम करतो, एक संत गुणदोषांसहित प्रेम करतात आणि एक आपले आईबाप गुणदोषांसहित प्रेम करतात. म्हणून आम्हाला ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे. आम्हाला गुणदोषांसहित आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय ना आम्हाला ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे की बाबा चल तू माझा आहेस. जसे तुझे गुण मला आवडतात ना तसा दोषही मी निग्लेक्ट करेल आणि तुझ्याची सुखाने संसार करेल. गुणरहितम. दुसरं प्रेमाचं लक्षण सांगितलं कामनारहितम. कामनारहितम म्हणजे काय? आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतोय त्यांच्याकडून आमची कोणती इच्छा नसली पाहिजे. आता काय झालंय, शहरासारख्या ठिकाणी 2 शब्द जरा ट्रेंडिंगला आहे उबाळे महाराज. कंडिशनल लव्ह आणि अनकंडिशनल लव्ह. म्हणजे कंडिशनल लव्ह म्हणजे काय? प्रेमात नुसत्याच अटी, प्रेमात नुसत्याच तू असंच वागलं पाहिजे, तू तसंच वागलं पाहिजे, तू हेच नाही करायचं, तू तेच नाही करायचं, याला कंडिशनल लव्ह म्हणतात. आणि कामना रहित अनकंडिशनल लव्ह पाहिजे. त्याच्यात कोणतं बंधन नसावं. बंधन असावं, अरे हा माझा आहे मी याची आहे, हे बंधन असावं आणि त्या बंधनामधून आमचा संसार असा फुलावा. त्याच्यातून कामना रहितम. प्रेम कशाला म्हटले? प्रतिक्षण वर्धमानम. जे प्रतिक्षणाने वाढतं त्याला प्रेम म्हटलेलं आहे.
अंकिता आणि दत्ता महाराज तुम्ही कान बंद करा, मला पुढचं वाक्य बोलायचंय. हे आमच्या सगळ्यांसाठी काय. मी आता काय सांगितलं, प्रेम कशाला म्हटले, प्रतिक्षण वर्धमानम. जे प्रतिक्षणाने वाढतं त्याला काय म्हटलेलं आहे, प्रेम म्हटलेलं आहे. प्रपंचातलं प्रेम कमी होणार आहे आणि परमार्थातलं प्रेम वाढणार आहे. ऐका बरं का. पण प्रपंच करत असताना ज्याच्या प्रपंचाला परमार्थाची कास आहे ना, त्याचं प्रेम चिरंतन टिकणार आहे. पण ज्याला परमार्थाची कास नाही त्याचं प्रेम संपणार आहे. प्रामाणिकपणे कबूल करा. मला सांगा, मी काय म्हणलं, प्रपंचातलं प्रेम हे कमी होणार आहे, प्रामाणिकपणे कबूल करायचं बरं का. प्रामाणिकपणे कबूल करायचं. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची शपथ आहे. मला खरं खरं सांगायचं, लग्नानंतर, म्हणून तुम्हाला म्हणलं कान बंद करा बरं का. लग्नानंतर खरं बोलायचं बरं का, मी या दोघांसाठी बोलत नाही, आपल्या सगळ्यांसाठी सांगतो. लग्नानंतर पहिल्या दिवशी नवरा बायकोला एकमेकांविषयी जितकं प्रेम असतं तितकंच प्रेम लग्नाच्या 15 वर्ष नंतर असतं का. बास धन्य झालो. प्रपंचातलं प्रेम कमी होणार आहे, पण त्या प्रपंचाला परमार्थाचा अंग असेल ना तर ते नाही होत कमी. तू घाबरू नकोस. प्रपंचातलं प्रतिक्षण वर्धमानम. प्रेम कशाला म्हटले, जे प्रतिक्षणाने वाढतं त्याला प्रेम म्हटलेलं आहे. प्रेमाचं चौथं स्वरूप सांगितलं अविच्छिन्न. जे नित्य असतं त्याला प्रेम म्हणा. सूक्ष्मतरम त्याला प्रेम म्हणा. अनुभव रूपम प्रेम स्वरूपम. मग असं प्रेम आम्हाला कुठे पाहायला मिळेल. यथावृज गोपिका नाम हरिने माझे हरिले चित्त लाली मेरे लाल न की जित देखूत लाल लाली देखन मे गई मे भी हो गई लाल. हे प्रेम भगवंताला अभिप्रेते. महाराज म्हणतात, कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे भक्ती भाग्य दाठी धन त्या नमन जीवाशी. भक्ती तर माशेरे परिवारामध्ये आहेत, भक्ती तर बोराडे परिवारामध्ये आहेच. भक्ती रूपी धन आहे. तुम्ही बंगला किती मोठा बांधला, तुमच्याकडे क्षेत्र किती आहे, तुमचा बँक बॅलन्स किती आहे, ह्याला महत्व दिलं जात नाही बरं का. हे सगळं लौकिकासाठी, हे सगळं लौकिकासाठी आहे. तुम्ही कोणत्या बंगल्यात राहता, तुम्ही कोणत्या गाडीत फिरता, तुम्ही कोणते कपडे घालता, तुम्ही तुमची लाईफस्टाईल काय, हे सगळं लौकिकासाठी आहे. पण जिथं अलौकिक असतं ना तिथं भक्ती भाग्य गाठी धन, तिथं आपल्या गाठीशी भक्ती रूपी धन असावं लागतं. आणि ते माशेरे परिवारामध्ये बोराडे परिवारामध्ये आहेत. भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवाशी तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ ज्ञानेश्वर. टाळी 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 टाळी. दत्तात्रय महाराज चिरंजीवी सौभाग्यकांक्षी अंकिता यांना त्यांच्या विवाह प्रित्यर्थ असलेल्या पूजेच्या निमित्ताने आपण सगळे शुभेच्छा देण्यासाठी आलात. खरं तर मला खूप दिवसापासून घरी यायचं होतं. दत्तात्रय महाराजांनी मला सांगितलं, दादा घर छान बांधलेलं आहे. शिवाजी दादांनी पण अनेक वेळेस मला सांगितलं, दादा या. सप्ताहामध्ये आलो तर एक कीर्तन करायचं आणि तिथून तसंच निघून जायचं. पण आज चांगला, खरं तर तारीख मी हो बोललो, दत्त महाराजांचा प्रेम असतो मी हो बोललो. पण परंपरेने 49 वर्ष जिथं माझं आजच्या दिवशी कीर्तन असतं तिथं आज कीर्तन आहे. पण मग मी दत्त महाराजांना सांगितलं, आता तुम्हीच तिथे समजावून सांगा. त्या लोकांनी ऐकलं. का ऐकलं, ती लोक न ऐकणार आहेत, पण का ऐकलं, कारण की तुझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि तुझी सद्गुरूंप्रती असणारी निष्ठा आहे, म्हणून खऱ्या अर्थाने ते ऐकलं. मलाही खूप आनंद झाला. आपण सगळे हरिकीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. हरिभक्तीपारायण दत्तात्रय महाराज असतील आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी अंकिता असेल, त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने सुखी संसाराच्या खूप 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 शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत असताना वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेचा पाईक आणि त्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे झी टॉकीजला जे आपण कीर्तन मालिका पाहता, गजर कीर्तनाचा आणि संध्याकाळी मन मंदिर या दोन्ही कार्यक्रमाचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने आणि महाराष्ट्रातील 1250 अनाथ मुलांचं संगोपन करणारी आमची संस्था आहे तर्पण फाउंडेशन, तिच्या वतीने मी या दत्त महाराजांच्या आणि अंकिताच्या सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा देतो. आपली मनापासून माशेरी परिवाराचे आभार व्यक्त करतो की आपण विवाह प्रित्यर्थ पूजे प्रित्यर्थ कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आला. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या दोघांनाही सुखी संसाराच्या शुभेच्छा देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.
हरिनाथ भगवान